मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईकडे रवाना होण्यासाठी सज्ज झालेले आहेत। अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलक मोठ्या संख्येने दाखल झालेत, तर मराठा आंदोलकांकडून जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे। यासाठी मोठे ट्रक ट्रॅक्टर सज्ज आहेत, त्याचबरोबर बॅनर सुद्धा झळकताय। या मराठा मोर्चाचं महाकव्हरेज प्रेक्षकांना साम टीव्हीवरती बघता येणार आहे। मराठा आंदोलनाचे प्रत्येक अपडेट साम टीव्हीवर तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर आपण बघू शकतोय आता अंतरवाली सराटी या ठिकाणानं हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि हा मोर्चा आता हे सर्व मराठा बांधव आता सज्ज झालेले आहेत मुंबईकडे रवाना होण्यासाठी। तर या मराठा मोर्चामध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असेल। अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघणाऱ्या मोर्चामध्ये शिवरायांचा हा पुतळा अग्रभागी असणार आहे। 15 फूट उंच असा अश्वारूढ पुतळा हा आहे। दरम्यान त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील काही वेळातच अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघतील। मुंबईकडील त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या समोर जो असणार आहे तो शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा असणार आहे। महाराजांचं स्मारक मावळ्यांना आणि या समाजाला प्रेरणा देणारं, कायम सतत ऊर्जा देणारं हे स्मारक असणार आहे। ही रॅली सोबत असणार आहे आणि या माध्यमातून जरांगे पाटील कधी रथासोबत असणारे, कधी समोर असणारे, त्यांना जसं वाटेल समाजाच्या हितासाठी जे आमचे नेते जरांगे पाटील यांनी जे पाऊल उचललेलं आहे, मी सरकार मायबाप विनंती करतो की मराठ्याच्या या आता मागणीचा अंत बघू नका। मी कळकळीची विनंती करतो, 70 वर्षापासूनचा लढा आहे, अनेक बांधव आमच्या याच्यात गेलेले आहे, 58 मोर्चे निघालेले आहे। वेगवेगळ्या टप्प्यावर हा लढा आपण सगळ्यांनी अयशस्वी करायचा प्रयत्न केला, परंतु आता हा लढा अयशस्वी होणार नाही। आम्हाला नेता भेटला, आम्हाला आमचा आवाज भेटला, आम्हाला आमची ज्योत भेटली, त्याच्यामुळं आम्ही आता हरणार नाही, आम्ही थकणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही। जरांगे पाटलांच्या आदेशानुसार मी बांधवांना सुद्धा विनंती करतो, हा पुतळा आपले खुलताबादचे एक मूर्तिकार आहे ते नरेंद्र सिंग सोळंके यांनी हा पुतळा बनवलेला आहे आणि त्यांनी हा पुतळा विनामूल्य दिलेला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी, जालना। आज पत्रकार परिषदेत बोलत असताना मनोज जरांगे हे भावूक झालेले दिसले, तर आरक्षणासाठी अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिले, त्यांचं स्वप्न पूर्ण करणार असं जरांगेंनी म्हटलं। पत्रकारांसोबत संवाद साधताना जरांगेंचे डोळे पाणावले होते। मी असेन मी नसेन पण मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं असा निर्धार जरांगेंनी यावेळेस व्यक्त केला। तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे यावेळेस पत्रकारांसोबत माध्यमांसोबत संवाद साधत असताना भावूक झाले होते आणि आता गोरगरिबांसाठी मराठ्यांच्या मुलांसाठी हा लढा सुरू आहे, तो थांबणार नाही। अखेरच्या टप्प्यात हा लढा येऊन ठेपलेला आहे असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। आरक्षण मिळालंच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं। मनोज जरांगे यांना मी संघाच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलेलं आहे, तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीला आमचा पाठिंबा, यासाठी आम्ही जरांगे पाटलांसोबत आहोत, मात्र त्यांना मानत नाही अशी प्रतिक्रिया खेडेकर यांनी दिलेली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। मनोज जरांगे यांना आम्ही नेता मानत नाही असं मराठा सेवा संघाच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीला आमचा पाठिंबा आहे, यासाठी आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत असंही त्यांनी म्हटलं। 350 समजा संख्या आहे ओबीसीच्या जातींची, असे काही समाज आहे की त्यांची 350 संख्या सुद्धा नाही किंवा त्यांच्या वाट्यावर एकही अजून शिपायाचंही पद आलेलं आणि हे मान्य आहे, पण ते देण्यासाठी सर्वांनी एकत्रित बसून एक कृतीशील कार्यक्रम करावा लागेल। नाही, मराठा सेवा संघ तरी जरांगेंना नेता मानत नाही आमचा, आम्ही आमचे नेते आहोत, पण आमचा नेता म्हणण्याचं तसं काही कारण नाही आहे। आम्ही सोबत असू शकतो फार तर त्यांच्या। तर आम्ही आरक्षण मिळावं यासाठी जरांगेंसोबत आहेत, ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी आमची देखील आहे, मात्र आम्ही जरांगे पाटील यांना नेता मानत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया आता समोर आली आहे।